हाय हॅलो नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा। तर इथे बघू शकता आमची ते गुढी उभारण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सयुने पण छान आवरले, रुद्राने पण छान आवरले, दोघांनी पण मराठमोळं लुक केलं होतं। तर आज देवपूजा पण लवकर आवरून घेतली होती आणि बघू शकता इकडे आज पुरणपोळीचा बेत आहे, त्यात कानोले पण करायचे। तर तयारी करून ठेवले लवकर उठून। तर पहिले कानोले बनवणार आहे कारण का आहोंना आवडतात आणि त्यांची पहिली फरमाईश होती की कानोले लवकर बनव। तर मग तीच तयारी चालली होती माझी आणि बाकीचं सर्व पुरणपोळीचं वगैरे तयार सर्व केलं होतं। तर ते निवांत करणार होती कारण का मला व्हिडिओ वगैरे करायच्या होत्या साडीच्या लुकमध्ये, त्यामुळे। तर आहोंना कानोले भरपूर आवडतात, तर पहिले कानोले करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुरणपोळी। तर आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष चालू झालं आहे। तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या दिवशी म्हणजे इकडं आमच्या भागात पुरणपोळी सण करतात, गोड असं काहीतरी, त्यामध्ये पुरणपोळी शेवाळ वगैरे असं वगैरे असते गुढीला पण आणि घरामध्ये करतात सगळे। तर पुरणपोळीपेक्षा आहोंना हे जास्त आवडतात, कानोले बोलतात, डाळीचे कानोले। तर हे माहीत असते तुम्हाला डाळीचे कानोले। छान लागतात, तुम्ही पण ट्राय करा। ज्यांना माहिती नसते काय नाही, आपण आपली डाळ असते ना पुरणपोळीची तीच आणि चोपीट असतं, तर असं बनवून घ्यायचं सारण मोमोज टाईप। तर आज आमच्याकडं ना जत्रासुद्धा असते राजूभास्करची, तर आता संध्याकाळी तिकडं पण जाणार। तर ब्लॉगमध्ये दाखवेन मी तुम्हाला, खूप मोठी जास्त आहे बऱ्यापैकी जत्रा भरलेली असते। आजचं नियोजन कसं असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल। पुरणपोळीचा तर व्हिडिओ पण काढायच्या होत्या, त्यामुळे आता व्हिडिओ पण काढल्या आणि पुरणपोळीचं चांगलीच टाईप तर कानोले वगैरे अगोदर करून घेतले, मगाशी मी दाखवते तुम्हाला। आणि आजचं लुक कसं वाटते ते सांगा कमेंटमध्ये। आणि छोटेच ब्लॉग आता मी मिनी ब्लॉगच वगैरे असं करते कारण का स्टँड माझं हे झालेलं आहे ना, तर बघू शकते ते कसं पुरणपोळी मस्त टम्पून आहे। तर आज मी तेलाच्या म्हणजे पिठाच्याच करते, मी तेलाच्या नाही केल्या पुरणपोळी। आणि रुद्राने पण काय काय पसारा केला काय माहिती, पसारा मांडून ठेवला नाही रुद्र, ती डबी लागते मला भांड्याला ठेवायचं, वॉश ठेवायचं वॉशचं परत हे जाते खराब। आज स्पेशल पुरणपोळी गुढीपाडव्यानिमित्त आणि भरपूर टाकी बरं का काय रे बस ठेवते आणि कपडे चेंज काय करणार तू पूर्णाच्या पोळ्या सुद्धा तयार झालेल्या आहेत। वगैरे झाल्यानंतरचा जो पसारा असतो तो खरंच खूप भयानक असा कंटाळा येतो। तर बघू शकते किती पसारा मांडलाय, रुद्रानी पण तिकडे पसारा मांडलाय आणि आता आवरायचा। आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग। थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तर आता सर्व पसारा जो केलेला आहे तो पहिले आवरला पाहिजे। तर
असं कोणाकोणाला कंटाळा येतं नक्की सांगा, ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी, की पहिले मस्तपैकी मेकअप वगैरे करायचं आणि त्याच्यानंतरचा जो पसारा असतो त्याचा वैताग येतो. झाले आणि जायचं आहे मार्केटला. तर मार्केटला जाऊन काय घेणार आहे आज गुढीपाडव्यानिमित्त, तर याच्यासाठी आले मार्केटला. तर आज गुढीपाडवा आहे तर काय खरेदी करणार आहे, तर काय खरेदी करणार आहे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. डिझाईन दाखवता काय घेतले तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये कळेल. नेक्स्ट तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, छान कमेंट करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉग आणि थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.